मित्रांनो, सर्व शिवभक्तांना आज शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुष्पदंत नावाचा कवी महिम्न स्तोत्रामध्ये म्हणतो, अशितगिरी समंशात कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणाना मीश पारम न याती। भगवान शंकराचा महिमा वर्णन करत असताना तो पुष्पदंत कवी म्हणतो, लेखणी म्हणून पर्वत घेतला, समुद्राची शाई केली आणि पूर्ण पृथ्वीवर जर त्या भगवान शंकराच्या लीला लिहित बसलं तरी ती पृथ्वी संपून जाईल, पण त्या लीला भगवान परमात्म्याच्या संपणार नाहीत। एवढ्या आगाध त्या भगवान शंकराच्या महिमा आहे, लीला आहेत। तसंच आज आपण जिथे उभे आहोत, मेकर तालुक्यातील ओलांडेश्वर भगवान हे देवस्थान आहे। दुधा ब्रह्मपुरी नावाच्या या गावामध्ये हे स्थान आहे। अतिशय सुंदर आणि जागृत हे स्थान आहे। इथं 50 क्विंटलच्या वांग्याची भाजी होते, 65-70 क्विंटल गव्हाचे पुऱ्या होतात। आणि ही पैनगंगा आहे, भगवान शंकराचं हे मंदिर आहे आणि या मंदिराला लागून ही पैनगंगा आहे। भगवान शंकर यांचं हे जे स्थान आहे हे पैनगंगेच्या मध्यभागी आहे। शंकरांच्या संस्थान कमिटी आहे, त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आपल्यासमोर, त्या कमिटीचे हे सगळे कार्यकारी आहेत। तर आपण त्यांना विचारूया की हा जो महाप्रसाद होतो, या महाप्रसादाबद्दल काही माहिती विचारू। आणि संस्थांचं जे कार्य आहे, दरवर्षी इथं मोठा हरिनाम सप्ताह होतो, मोठमोठे कीर्तनकार येतात, ज्ञानदान करण्याचं काम करतात आणि अतिशय मोठा हा वाटा या संस्थांनी घेतलेला, या पूर्ण पंचक्रोशीला या संस्थांमुळे ज्ञानदानाचं कार्य घडतं। तर या संस्थांची कमिटी आहे, या कमिटीला आपण विचारू की कशा पद्धतीनं महाप्रसाद होतो, कशा पद्धतीनं त्याचा आवाका असतो, याची माहिती आपण विचारूया। अत्यंत पवित्र पावन पंचक्रोशीतील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान पैनगंगेच्या सिद्ध पात्रामध्ये स्वयंभू असणारं शिवलिंग भगवान ओलांडेश्वर, या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि अनेक वर्षाची परंपरा, आपण वर्ष सांगू शकत नाही एवढा प्राचीन परंपरा असणारा हा उत्सव, महाशिवरात्रीचा उत्सव। आणि या उत्सवानिमित्त ओलांडेश्वर संस्थान या ठिकाणी विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असते। आणि खरं म्हणजे या ठिकाणी जे अन्नदान होते, या अन्नदानाला खूप महत्त्व आहे। या ठिकाणी जे अन्नदान करणारे अन्नदाते असतात ते अतिशय भाग्यवान असतात, कारण ते दान करत असताना कुठलीही कसर ठेवत नाही आणि उदार अंतकरणानं त्यांनी दिलेलं हे दान असतं। आणि या ठिकाणी होणारे उत्सव, या ठिकाणी होणारे बांधकामं, या ठिकाणची सर्व जी प्रगती आहे ती भाविकांच्या दानधर्मामधून होत असते। आणि म्हणून हा अत्यंत पवित्र पावन नवसाला पावणारा देव आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी कुठली अंधश्रद्धा नाही, बुवाबाजी नाही, कोणी महाराजसुद्धा या ठिकाणी नाही। भाविकांना आलेले अनुभव, ओलांडेश्वराची त्यांच्यावर झालेली कृपा, त्यातूनच भाविकांची पावलं ओलांडेश्वराकडे वळतात। हा महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना परिसरातील पंचक्रोशीतील संपूर्ण भाविक भक्तांचं तन, मन आणि धनानं सहकार्य या ठिकाणी असते। आणि या ठिकाणी जे विविध उपक्रम होत असतात, सर्वात महत्त्वाचं हे की लहान मुलावर चांगले संस्कार व्हावे, त्यासाठी बालसंस्कार शिबिर संस्थांच्या वतीनं घेण्यात येत असतं। त्यानंतर ज्ञानदानाचं कार्य आणि सर्वात महत्त्वाचं ओलांडेश्वराचं भगवत चिंतन व्हावं आणि त्यातून चांगली पिढी निर्माण व्हावी, हा उदात्त उद्देश संस्थांचा आहे। या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जवळपास 100 क्विंटल गव्हाची पुरी आणि 50 क्विंटल वांग्याची भाजी ही महाप्रसादासाठी तयार होत आहे। आणि संपूर्ण भाविकांचं सहकार्य या धर्मकार्यासाठी आहे। गोरगरिबांची लग्न तर या ठिकाणी मोफत होतात आणि खरोखर जे दुःखी आहेत, जे दलित आहेत, जे गरीब आहेत, त्यांना सहकार्य करणं हाच खरा मानवधर्म आणि हीच ओलांडेश्वराची शिकवण आम्ही या ठिकाणी जोपासतो। सर्वांच्या सहकार्याने भाजी कशा पद्धतीने होते, ते वांगे कसे असतात, पुऱ्या कशा पद्धतीने लाटल्या जातात, हे सगळं दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे। या हे संपूर्ण वांग्याचा ढीग दाखवा अगोदर।
जा पुढे हो. आणि हसता आहे पण एवढा नम्र आहे, सरळ पंक्तीत बसून जेवण घेतात, काहीच अडचण नाही. हे 50 क्विंटल वांगे आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने ती भाजी होते. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत आबालवृद्ध सर्व या कार्याला मदत करत असतात. आपण पाहू शकता की सर्वजण अगदी आनंदाने हे सगळे कार्य करत आहेत. एकदा जोरात नाव घ्या, जोरात. ओलांडेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. इथे पुऱ्या लाटण्याचं काम होतं. या ठिकाणी या मशीनद्वारे पहिला कणिक मळली जाते आणि मग ती या माता भगिनींकडे सुपूर्द केली जाते. सकाळ ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 70 क्विंटलचा महाप्रसाद हा पूर्ण होत. सर्व पुऱ्या तळल्यानंतर इथे त्याचा मोठा गंज लागतो. जवळपास 1 ते 1.5 पुरुष हा पुऱ्यांचा गंज असतो आणि अगदी व्यवस्थितपणे खाली अंथरून आणि स्वच्छतेचं संरक्षण करून स्वच्छता पाळून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि सकाळी काल्याच्या कीर्तनानंतर श्री हरिभक्त परायण धर्मभास्कर ज्ञानेश्वरजी महाराज तायडे यांच्या हस्ते या महाप्रसादाचे वितरण सुरू होते. आपण पहा.